अयूब सय्यद हे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते। तसे व्हिडिओज आणि फोटोज त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्टही केले होते। त्यांच्या पोस्ट लाखोंच्या संख्येने पाहिल्या जात होत्या। 80 फुटवेअर असं त्यांच्या दुकानाचं नाव देखील आहे। अशात नेहमीप्रमाणे अयूब सय्यद हे 26 डिसेंबरला रात्री झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले, पण दुसऱ्या दिवशी परत आलेच नाही। त्यामुळे त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेनं घरात जाऊन पाहिले तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यावेळी अयूब सय्यद मृतावस्थेत बेडवरती पडलेले दिसले। त्यांच्या तोंडावरती उशी होती। उशीनं तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं। सोलापुरातल्या लष्कर परिसरामध्ये ही घटना घडली। त्या महिलेला तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी तातडीनं तपास केला तेव्हा एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला। या सीसीटीव्ही मध्ये शुक्रवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास 3 अनोळखी इसम हे अयूब सय्यद यांच्या घरामध्ये जाताना दिसले आणि तेच इसम रात्री 2च्या सुमारामध्ये घरातून बाहेर पडताना दिसतात आणि अयूब सय्यद यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांच्या हातामध्ये एक बॅग दिसते जी आतमध्ये जाताना दिसत नव्हती। त्यामुळे या 3 अज्ञातांनीच अयूब सय्यद यांची हत्या केल्याची प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला। अशा तपासादरम्यान अयूब सय्यद यांच्या घरातील 50 तोळे सोनंही गायब असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं। त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये अज्ञातांच्या हातामध्ये जी बॅग होती त्याच बॅगेमध्ये अयूब सय्यद यांच्या घरातील सोनं होतं हा संशय पोलिसांचा बळावला। पण अयूब सय्यद हे महापालिकेच्या निवडणुकीला उभं असल्यानं ही हत्या चोरीच्या उद्देशातून झाली की राजकीय वैमनस्यातून याचा तपास पोलीस करत होते। यातच पोलिसांनी 6 तासांच्या आत या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपींना अटक केली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी लातूरकडे पळाल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि लातूरकडे आपलं पथक रवाना केलं। लातूरमधील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या मदतीनं कारवाई केली आणि लातूर येथून 3 आरोपी अटक केली। यात यशराज उत्तम कांबळे वय वर्ष 21, आफताब इसाक शेख वय वर्ष 24 आणि वैभव गुरुनाथ पणगुले यांना अटक करण्यात आली आहे। तृतीयपंथी अयूब सय्यद यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे विद्यार्थी असून ते लातूरचे रहिवासी आहेत आणि यातील एक आरोपी म्हणजे वैभव पणगुले हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता। या प्रकरणात 3ही आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केली। अयूब सय्यद हे श्रीमंत होते। त्यांच्या अंगावरील सोनं, रोकड, मोबाईल, गाडी पाहून त्यांच्या मित्रांचीच नियत बदलली। त्यासाठी त्यांनी फुल प्रूफ प्लॅन आखला। शुक्रवारी पार्टीसाठी म्हणून आरोपी यशराज कांबळे अयूब सय्यद यांच्यासोबत त्यांच्या घरी आला होता। त्यानंतर काही वेळानं आरोपी आफताब शेख आणि वैभव पणगुले हे देखील अयूब यांच्या घरामध्ये दाखल झाले। सगळ्यांनी मिळून अयूब यांचं घर गाठलं। तिथे सगळ्यांनी पार्टी केली आणि त्यानंतर अयूब यांची हत्या करून मारेकरी तिथून सोनं घेऊन रोकड घेऊन फरार झाले। महानगरपालिकेसाठी तयारी करणाऱ्या अयूब सय्यद या भावी नगरसेवकाच्या खुनाच्या घटनेनं सोलापुरामध्ये खळबळ उडाली आहे।